मिताली कसं काय करतेस तू? आता होतंय आपल्याला मूल तर होऊ दे ना. हे बघ आता आपण काही करू शकतो का? आणि तसं येतं आपल्याला कमी काय, एवढी मोठी इस्टेट आहे आपल्याकडे. म्हणूनच मला हे मूल नको. इतक्या मेहनतीने आज आपल्या हातात इतकी मोठी इस्टेट लागली आणि त्यात हे मूल होतंय. म्हणजे अजय, अजय आजवर आपण खूप काटकसरीने आयुष्य जगलोय. आज आयुष्यात पहिल्यांदा आपल्या हातात इतका पैसा लागतोय. थोडस एन्जॉय करूयात ना. हे बघ अजय, मला खूप पैसा खर्च करायचा आहे. खूप साऱ्या महागड्या साड्या घ्यायच्या आहेत, खूप सारे सोन्याचे दागिने घ्यायचे, हिऱ्याची अंगठी घ्यायची आहे, एक मस्त मोठी शोफर ड्रिव्हन कार घ्यायची आहे. जग फिरायचंय मला अख्खं. लंडन, फ्रान्स, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, दुबई आणि बँकॉकला जाऊन खूप सारं शॉपिंग करायचंय मला. अगं कर ना मग, कोणी अडवलंय तुला? हो कसं? मूल कडेवर घेऊन मी बँकॉकला शॉपिंग करत फिरू का? एकदा का मूल झालं की मी काहीच करू शकणार नाही. आई होणं ही कुठल्याही स्त्रीसाठी किती मानाची गोष्ट असते ग. आर्या जर का मला बाळ झालं नाही ना तर मी मरून जाईन ग. अर्चना प्लीज असं बोलू नकोस. जर मला बाळ झालं नाही तर मी जगणार नाही. माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी हे बाळ या जगात न येणंच योग्य. मला हे मूल नकोय. माझ्या पोटातल्या या बाळाला मी जगू देणार नाही. तू कोण ती तुझ्या मावशीची मैत्रीण, काय नाव? वैजयंती मावशी. वैजयंती मावशी. कसा झाला त्यांच्याकडचा कार्यक्रम? छान झालं डोहाळ जेवण. मी मावशी आणि अर्चना गेलो होतो. अरे तिथे काय झालं माहितीये का, अर्चनाची जेव्हा ओटी भरली ना तेव्हा तिच्या ओटीतनं नारळ पडला. तर तिकडे असलेल्या सगळ्या बायका म्हणायला लागल्या की आता हिला मूल होणार नाही म्हणून. आणि अर्जुन तिलाही असं वाटतंय की तू ही गोष्ट कोणालाही सांगणार नाहीस. वचन दे मला. अर्चना तू मला आधी वचन दे की तू हे कोणालाही सांगणार नाहीस. ठीक आहे, काय वाटतंय तिला? काही नाही, काही नाही. वंशाचा दिवा तुझ्या पोटात वाढतोय त्यामुळे स्वतःची खूप काळजी घ्यायची. मिताली तू दिवसभर काय खायचंस याचं एक मी वेळापत्रक बनवलंय. हे बघ. वेळापत्रक? हो, वाचून दाखवू का तुला मी? हे बघ. सकाळी 8 वाजता केशराचं दूध, 10 वाजता बदामाचा शिरा, 12:30 वाजता पोळी भाजी चटणी वरण भात कोशिंबीर पालेभाजी. खूप होतंय. नाही ग, अगं थोडं थोडं खायचं. म्हणजे बघ माझं म्हणणं हे सगळं अति होतंय मायाताई. काय अति होतंय? अगं तुझ्या पोटात एक नवीन जीव वाढतोय, त्याची नीट काळजी घ्यायला नको? अजय समजाव बाबा हिला जरा. नाही करेल ती. हा मावशीने मला सगळा घडलेला प्रकार सांगितला काल रात्री. अर्चना या अशा गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात. आणि हे शकून अपशकून यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. पण तरीही मला असं वाटतं की तू हे सगळं सिरियसली घ्यावंस. तू एखाद्या डॉक्टरला का भेटत नाहीस? डॉक्टर? एखाद्या गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेट. म्हणजे आपल्याला बाळ का होत नाहीये हेही कळेल आणि जर का त्यावर काही उपचार असतील तर तेही करता येतील. हो, आर्या मला घेऊन जाणार आहे का गायनेककडे. ठीक आहे, जाऊन ये. मायाताई मला सांगत होत्या की रिपोर्ट्स खूप चांगले आलेत म्हणून. हो, चांगली गोष्ट आहे. खूप भाग्यवान आहेस तू. त्यात भाग्यवान काय? अगं काहींच्या नशिबी हे भाग्यच नसतं, पण तुझ्या आहेत. हिला काय जाते बोलायला? हे माझी काय वाट लागली ते माझं मलाच माहिती. हे सगळं ना अजय तुझ्यामुळे होत आहे. सोडणार नाहीये मी तुला.